पुंडलिकवरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भाऊ भगवान विमश महाराज की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. हा ओके सेटिंगला गेले. ते तो आधी या 14 किती वेळा घ्या बरं 2-2.5 पानं आणले ते सांगितलं नव्हतं रिटर्न घ्या. आता सांगाल काय मला एवढं सांगता येतं का? समजाच घ्या आता ते. आता हे चांगलं ऐकायला घे. पटपट घेऊ म्हणजे आपण मोकळे होऊ. आता त्या जालिंदर नाथाला टाइम आता लिहित टाकते जायला. आता मोजकं सांगा. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथ समचरणी भक्तता पशमिता कटी करना सागरी दृष्टी ठेविता ओशी रंजिता मुनी मानसा. ऐसा स्वामी तो करुणा कुर तरी तो बोलवी भक्तिसार. मागील अध्याय कथानुसार परम कृपे वदविला. त्या कृपेचा बोध सबळ ब्रह्म बुद्धी पावला मेळ. पात्रा मैनावती सबळ सरिता ओके दाटली. ओम नमो ब्रह्मर्णवी दाटली परी ऐक्य रूप झाली नारी. मोये पुत्राचे परिवारे गुंतलीशी जननी ते. मनाशी म्हणे हा कैसे त्रैलोचन रायाचे झाले जैसे. त्याचे नेते होईल तैसे मम सुताचे काय करो. आता मागच्या अध्यायात मैनावतीला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि मग आपल्या मुलाच्या मायेत त्याचा जीव गुंतला. आपला पतीचं मरण आपल्या डोळ्यासमोर झालं. तसंच आपला मुलगा सुद्धा मरण. आता आपण चिरंजीव झालो पण मुलाचं कल्याण करायचं त्यासाठी काय करावं असा विचार तिच्या मनाच्या ठिकाणी चालू झाला. जवळ जवळ पाहे त्या ते दृष्टी तव तव वियोग वाटे पोटी. हृदय कवडोने जठर वेष्टी होत असे मोहाने. हा पुत्राचे चांगुलपणा दिसे जायचा प्रत्यक्ष मदना. परे काय करावे चांगुलपणा भस्म होईल श्मशानी. आता जसं जसं ते मुलाला बघायची तसं तसं तिचा जीव तुटायचा. की मला एवढा चांगला मुलगा आहे सगळं सगळं चांगलं आहे पण हे आता जळून गेल्यावर याला जाळावं लागणार. काय होईल याच्या चांगलपणाला काय फायदा आहे. उत्कृष्टपणे करुणे कष्ट धाम उभवले अति श्रेष्ठ. परे वन्य वळे लागल्या काष्ट देवी असे काळाग्ने. पहा पल्लव पत्र झाडा ते विशाळ लावला पाड. तारा तारा करेगा परेगा भारी वेष्टिता भैसला. अन्याय दिसून येत वाया जाईला ईशा सुत. के कदू लागे चोखट अमृत पितरपणे मिरवले. यत्ने करुणे तसे दुर्घट संजीवनीचा किला पाठ. परे देव यानेचा शाप उल्लाट. यत्न व्यर्थ तो झाला. ही सुंदर गाया कर्मेदारिणी परिपती भयाता धाकमणी. सेवितो उषाशी काळ बैसोनी सकळ जन मिरवला. एक दिन शेद मृदुला कर परिसा घालून निजे विखार. के सुख निद्रेचा व्यापार सुखाला एक होता. अन्याय झाले राजवैभव परिमित. परे काळ चक्राचे सबळवात भ्रमण करीत असे पै. आता इथं काय राजा हे वैभव हे संपत्ती हे सगळं काही
पण आता मरणाचा धाक त्या आईला बसला आपल्या मुलासाठी. आईची सदा सर्व काळ चित्ती वाहे माय तळमळा, परे सुताशी बोध करावया बळ अर्थ काही चालेना. आता मनाच्या ठिकाणी तळमळ चालली, पण आता मुलगा राहिला त्याला कस काय बोला आणि त्याच्या कस काय कानाव घालावी गोष्ट. तव कोणे एके दिवशी चितकाळ माग माशी, उपरेश परिचारिकेशी उष्ण घेत वैसलीचे. ते संगीत गोपीचंद चौकी भागे सकळ श्रीवृंद, वेष्टुने स्नान कराया सिद्ध चंदन चौकी बैसला. आता त्या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस होते आणि गोपीचंद राजा आंघोळीसाठी चौरंगावर बसली आणि चौकड त्याच्या त्या बायका त्या म्हणजे आंघोळीची तयारी करीत होत्या. चंदन चौकी परिजे कैसे हेमटगटी रत्न जायचे, जळाव कोंदणे नक्षत्राशी राजवृंदी दमकत असे. सकळ काढून अंगीचे भुजनवरी विराजे राजनंदना, उष्ण उदकी करीत दंत धावन चौकीवरी बैसला. तो सौंदवपरी मैनावती, सौदवपरी मैनावती झाली सुताचे पाहते, देखला जायचा पूर्ण गबासी तेजा माझे डवरला. आता त्याच्या आंघोळीला राजाने कपडे काढलेले, ते चौरंगावर बसलेला आणि त्या आईने वरून गच्चीवरून राजवाड्याच्या आपल्या मुलाला पाहिलं तर त्याचं ते तेज त्याचं शरीर त्या आईच्या ठिकाणी हे झालं. पण वळायचं नाही. ऐकायची पोथी वळायच्या वाटी म्हणे ती बाबा लोक सांगत होते ती करायचीच नाही. राज सेवकाचे भोवते वेचन परिचारिका वाहते जीवना, परित्या मंडळात रोपनंदन चांगुलपणे मिरवत असे. जैसा अपार नक्षत्र पंक्त्या वाणी उड्ड गणपती, के हेमचौके कोंदण ते रत्न ते मिरवत. ऐसा पाहता स्वनंदन मोही आले उदर वेचना, तेने लोटले अपार जीवना चक्षुतून धराटले. आणि मग त्या ठिकाणी राजाचं तेज सूर्यासारखं दिसत होतं आणि त्या आईच्या मनात आता माया प्रगट झाली आणि त्याच्यामुळे तिच्या डोळ्यातून रडू आलं तिला आणि ते गरम पाण्याचे थेंब खाली पडले. परिते बुंद अकस्मात मोही ग्रहणाचे उद्भव व्यक्त, गोपीचंद चातका ते स्पर्शा वया धावले हो. मनाला बुंद चक्षुदकी नो हे उरते सत्कर्म वाकी, उत्तम फळा ते लक्ष्मी शेके व्यक्त गेले ते अंगाशी. आता मग त्याचे थेंब त्या गोपीचंद राजाच्या अंगावर पडले. आता तिथं आंघोळीचं असं हे सगळे चंदनी लावलेलं ते सगळं हे चालू आणि त्याच्यात ते थेंब गरम थेंब पडले ना, माणूस रडलं दुःखानं रडत असलं तर ती थेंब गरम असत, आनंदानं रडलं तर ती थेंब गार असत. तर त्या अंगावर पडल्या पडल्या असं एवढी जागेला चटका बसल्यासारखा झाला. बुंद नव्हती ते चिंता मने हर्ष केला भवकाचनी, के कृतांत भया ते संजीवनी भूप शरीरा आदळले. ही हरके पीडित भारी नृपजन वेष्टीला नगरी, तै ते उतरले घन मनहारे बुंद वेश धरुनिया. हे काळ क्षुदेता पेटला न तिने शरीर झाले विकळ, ते संधित होऊने कृपाळो कामधेनु उतरले. ही दारिद्र्याच्या ते वेष्टन तैसा तिथे मिरवला कुबेर येऊन, तन्याय सुबुंद घन राव हृदय आदळले. शरीरी होता बुंद लिप्त परी उद्भव व स्थिती लागली त्यात, होऊने ऊर्ध्व करणे मूर्धा ते नभा लागे विलोकी. आता ते गरम थेंब अंगावर पडल्याबरोबर राजाने वर पाहिला आबाळाकडं. आता उन्हाळा थेंब पाऊस काय शेता पडत. हृदय होऊन राव शंकर म्हणे बुंद कैसा उद्भवला येत, तरी अंबर झाले असेल व्यक्त घन मंडळ आगळे. म्हणून ऊर्ध करून दृष्टी पाहता झाला नभा पोटी, परिते निर्मळपणे वृष्टी आली कुठून म्हणत असे. आता मनात विचार आला की ढगाडातून थेंब पडला काय, वर पाहिलं तर ढग नाही काय नाही, आकाश सगळं निर्मळ होतं. आईसा विचार करिता चिती दृष्टी गोचरी संभोविती, तो अरोधन करिता मैनावते निज दृष्टी देखिली. आणि असं मनाच्या ठिकाणी विचार करून वर पाहतो राजा तर स्वतःची आई रडलेली त्यांनी पाहिली. करीत होता दंत धावन तैसाची उठला नृपनंदना,
उपरे त्वरा वेगे तडून माते पाशी पातला जाताची पदी ठेवून या माथा उभा जोडून असता मने सांगाजे कवनार्थ उचंबळलीस जननी. आता राजा खाली दात घाशीत होता आणि मग ते थेंब अंगावर पडल्यानं आई रडलेली पाहिल्यावर तसाच ते टाकून आईकडे गेला. म्हणे आई का रडते, काय दुःख झालं तुला, काय मनात तुझ्या ठिकाणी उचंबळ. मद सार खात होते सूत राजाधीशमयी व्यक्त आयशा असूने दुःख पर्वत कोठून उदेलात वचित्ती. पायी पायी प्रतापागळान वर्ण बळबळे अंकित महिपाळा बिरवते दर्प कंदर्प केवळा करभारा ते योजिती. अरे म्हणले आई, म्हणले तुला दुःख व्हायचं काय कारण, माझ्यासारखा पराक्रमी मुलगा आहे, तुला राजा आहे, राज्य हे सगळं सगळे राजे मला धाकाने भेटे, आपलं जे कर आहे ते सगळं बिनबोबाट आणून जमा करते. आईशी आता दाबळ दंपती बोलले कुणी दुःख सरिती. तरे मम कोपाचा दाहक गबाचे सावरेल कोणाचे. आणि एवढं सगळं आपल्या ठिकाणी ताकद शक्ती काय संपत्ती असून जर तुला कोणी बोललं असलं तर ते माझ्या पुढे जगन का. जेने पाहिल्या शेल नाही उगीत तीव्र दृष्टी करून तरे तयाचे क्षणे चक्षु काढून तव करी माये उपिनगी. आणि एखाद्याने वाकड्या नजरेने जर तुझ्याकडे पाहिला असेल तर त्याचे डोळे काढून मी एका क्षणात तुझ्या हातात देईल. किंवा दाविल्या शेबोटी तरी ती बोटी काढीन शेवटी तरी कवनार्थ उदेला पोटी हृदन करा या जननी. एखाद्या साधं बोट जरी दाखल असलं तुझ्याकडे तरी ते बोट छाटून म्हणले तुझ्याकडे दे. आज मग तुला रडायसाठी काय दुःख झालं. अष्टविषयांती श्रीमंडळ की त्यांनी उपिले कडवट फळ तरी शिक्षा करून तया सबळ मोक्ष पंथा मिळवेल. आणि म्हणजे एवढ्या जरी बायका द्यायचे जरी एखादी कोणी असं टोचून टाचून बोलण्याचे त्यांना सुद्धा त्यांचे तुकडे तुकडे करून मोक्ष पंथाला पाठवून जीवच माझे म्हणले. किंवा माझ्या दृष्टी सेवेशी उद्या पावला अंतर्शेशी म्हणून उदय शोकनिशी दर्शविले त्वा माते. तरी कोणता कवनार्थ माते वदी प्रांजळवंत कामाने वेद असेल चित्त तोची वेद निवटीन मी. किंवा मग ऐकून काही चुकलं का काय, माझ्याकडून काही चूक घडली नाहीतर मी तुमच्या मनात आई म्हणजे काय इच्छा असेल ती मला सांग, आता सांग, मी आताच्या आता पुरी करीन. मनशील कार्य आहे थोर करू न शके सुतपा मरा तरी हा देह वेतून हे समग्र अर्थ तुझा पुरवीन मी. तुझ्या मनात असं की बोललंय मोठं काम हे आणि आपल्या पोराचे घडायचं नाही तरी म्हणले तुझ्या इच्छा पुरी करायसाठी मी स्वतःचा जीव सुद्धा येचीन म्हणले. जीव गेला तरी हरकत नाही. जरी आईची आदृष्टी अंतर पडेल काय पोटी तरे धिक्कार असो मद शेवटी पुत्र धर्म मिरवावया. मग श्वान सुकर काय थोडी अवतार मिरवती द्वारी पवाडी याची नेते तया प्रौढी निर्माण झालो मी एक. आणि जर तुझी सेवा करायला मी कमी पडलो तर माझा धिक्कार असं माझ्या जन्माचा काही उपयोग नाही, मी तुझा मुलगा म्हणून. मग हे कुत्रे डुकरं काय थोडे आहेत का, मी सुद्धा त्यांच्यासारखाच एक झालो असं समज. हा पुत्र धर्म मग कायचा माता पिता दुखलेशा पावणे चित्ते परे हरोषा भुभार तो नरे. अरे म्हणजे आईबाप जर दुःखी असतील आणि त्याला मुलाला जर आनंद वाटत असेल ते मुलगा कायचा ह्या पृथ्वीला त्याचा भार आहे, त्याचा नुसतं वज आहे. आपण मिरवेरा आणि वा प्रकारे माता पिता दैन्यवाणी तयाचे बारे सकळ मेदने विवळ दुःखे होतसे. कांते लागे शृंगार व्यक्त मातेशी वसन नेसावया भ्रांत तयाचे भारी दरा समत विवळ दुःखी होतसे. आता म्हणले स्वतः आयटीत राहतो फिरत इकडे तिकडे आई बापाला काही बघत नाही, लक्ष देत नाही. स्वतःच्या बायकोला भारी भारी सगळ्यांना बायकोला काय लागत ते द्यायचं सगळं, आईला काहीच नाही म्हणल्यावर कांतेशी इच्छा समान देणे मातेशी खावया न मिळे अन्न तयाचे भारे पृथ्वी न विवळ दुःखे होतसे. आईला काहीच नाही, ते आई उपाशी बायकोला काय लागेल त्याच्या मनाला वाटत ते द्यायचं. मग अशा माणसाच्या याने ही पृथ्वीला दुःख होतं. कांतेशी बसावया उंचासन मातेशी कष्टवी दाशी समान तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखे होतसे. बायकोला बसायला मोठं खुर्चीवर बसायची, बायकोनं आईला दाशीसारखं वागणूक द्यायची. रंभे समान कांता ठेवी भूता समान माता मिरवी
तयाचे भारे धरा देवी विवळ दुःखी होतसे जन्म घेतला जे पोटी तिथे म्हणे परम करंटी तयाचे भारे धरा एम पोटी विवळ दुःखी होतसे. अरे ज्या आईच्या पोटी जन्म घेतलाय जिनं लहानचं मोठं केलं तिलाच जर करंटी वाईट असं जर म्हणत असेल तर अशा पुत्राचा काय उपयोग आहे. कांता सर्व सुखाचे मिळी माता दुःखी असू ढाळी तयाचे बारे धरा विवळी अति दुःख होतसे कांती लागी मृदू भाषण मातेशी हृदय खोची बाण तयाचे बारे धरा रत्न विवळ दुःखी होतसे. बायकोला गोड गोड बोलायचं आईच्या हृदयाला बोलण्याचा बाण फेकायची असं जर असेल तर त्याच्याने धरती माता पृथ्वी सगळी दुःखी होती. आपण मिरवेरा आणि वासरसा पितया काळा मातंग जायचा तयाचे बारे धरा क्लेशा विवळ दुःखी होतसे. आपण राजासारखा राहते पोशाख विशाख सगळं नाही बाप जर आता याच्यात मागासारखं म्हणलं म्हणजे पण असं कळीन मळीन त्याच्या अंगावर चांगले कपडे नाही असं जर राहत असलं काय उपयोग आहे. आपण कंठी कुड्या पवळी पित्या शिरी बत्त्या जोडी तयाचे बारे धरा मुखमुरडे विवळ दुःखी होतसे. आपण बक्षी सदा सोडताना पितर मागती भिक्षा कदन्न तयाचे बारे धरा रत्न विवळ दुःखी होतसे. तरी ऐसे पुत्र सृष्टी गळावे ते जीवनी शेवटी कन्यायात पोटी माझान धरी जननी. मग असे जे मुलं जन्माला येतात ते गर्भ त्यांचा पडून गेला ना ते खूप चांगलं म्हणजे जे तुझं वेद कमन कामा तयासाठी वेतीन प्राणा परिमाय तो वासना पूर्ण करण निश्चयशी ऐसे बोलता सुखद वार्ता प्रेमा गमला चित्ता मग येता रत्न द्यावया आता वागलं रे विचंबळे. आणि मग आता मुलाचं एवढं चांगलं बोलणं ऐकल्यावर आईच्या मनाला वाटतं की आता आपल्या मनात जे आहे ते यांना बोलून दाखव. म्हणे बारे ऐक वचन प्रेम उदया ते तू दिव्य रत्न उदय पावलाचे चंद चरणा शत्रुतम निवतावया तया ठाई अंधकार मदतीला बाकाय करणार परिसरा दल्या वसती दरिद्र सपना माझे नागे नाव बारे तव प्रताप दर्प पादरे झाले रूप ऐश्या सदा कोपकंदर्भ माझे कोण वरी. आता म्हणजे तुझ्यासारखा चांगला मुलगा हिरा जर माझ्या पोटाला आलाय तर मला कोण कशाला काय म्हणून बोलून काही म्हणलेलं नाही मला कोणी. बारे तीव्र प्रतापे सावरचे दयेतयाचे विपुरा वारण मारी हा विपर्याद कवने परे मिरुला हे जगाते. अरे म्हणले जसे वाघ शिवाजी जर किल्ला असेल तर त्याला दुसरे लांडगी कोली ही अशी मारते काही होला हत्ती राया नरेंद्र तुझे मी माता माती कोण होय गांजिता परे चिंता उदरी मोह व्यथा शोक तर उद्भवला. अरे म्हणले राजा मी तुझी आई आहे आणि मला कोण कशाला काय म्हणून कोण मी हिंगल करीन कोणी मला शोक करासारखं बोलत तुझ्या मायेमुळे मला दुःख होते. बारे तव सर्व पूर्ण अर्थ पाहता माते उदिला शोक मनशील जरी अर्थदायक कवना परे उदिला तो. अरे म्हणजे तुझं गुण रूप स्वरूप सगळं पाहून माझ्या ठिकाणी शोक तयार झाला माझ्या ठिकाणी मोह तयार झाला तर तू म्हणजे कशामुळे झालं तुला असं. बारे तव पिता तव समान स्वरूप उदिले अर्क प्रमाण परे काळ असता चळे जाऊन गुप्त झाला पुरुष. अरे म्हणले तुझं वडील सुद्धा तो आहे सारखेच स्वरूपवान गुणवान पराक्रमी असे होते पण काळानं त्यांना माझ्या डोळ्या समोर घेऊन गेले आणि एका क्षणात ते दिसेनासे झाले मला पुन्हा. आहा पार तो स्वरूपाभ्यांते वेशी वडवा नळसंधी पडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी. आणि एवढा मोठा चांगला सगळा गुणी पराक्रमी असा राजा असा पुरुष एका क्षणात माझ्या समोर जळून त्याची राख झाली म्हणे. आस्ते जळाल्या काष्टा समान लोम दाहिले जीवते तृण मांसने हा जे होऊन श्वसन स्वरूपाचे लोपरात. अरे म्हणजे त्याचं शरीर जशी वाळलेली लाकड जळत होतं माझ्या समोर जळून गेलं म्हणले. तव त्या भयाची उडवडी मोठी बारे मध उदिली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे बारे कृतांत मही विकार धुतुषित वारंवार टपन बाई चला जायचा मांजर मुशका ते उचलावया. आणि मग ते माझ्या लक्षात येते दररोज आणि तो ऐकड पाहून माझं मन खचत आणि म्हणून मला वाईट वाटत
काळजी मरण काळजी हे तो बोक्क कसं उंदीर धरायला तर आपल्या असं निघाला बाहेर की टपकान त्याच्या हे काळ झडप घालतं, तसं काळ आपल्या जीवावर झडप घालतं माणसावर. जायचा व्याघ्र जपे गायकी मिनवेची बगडा प्रवाही, तैसे जगात तन्याय कृतांती आहारे नटलाजे. जसं वाहक गाईला एका झडपीत मारतो, बगळा जसा पाण्यातला मासे टपक्यातच मारून धरतो, तसा एक काळ आपल्याला खायसाठी सावध झालेला. काही तरी जो व्याघ्र काही सभा जिंकून योजावा पिंजरी मिळ, बारे तय भयाचा वडवानळ मग स्पर्शनार नाही दिहादे. अरे मग जरी एक काळ वाघासारखा असला तरी त्याला आटकलीनं जरी पिंजऱ्यात घातलं तर मग आपल्याला या जीवाला त्याचं भेव राहत नाही. तसंच या काळाला आपण काहीतरी हे करून आवरलं पाहिजे. बारे विकार डंकी दुःख येथे वेचिल्या सकळ सुख, कंटके धरल्या सकळ रोचिक वेदने ते मिरविना. अरे म्हणले इथं जर नागीचा ठणका मारला तर किती दुःख होतं, पण ते इथं जर आपण कशाने अटकलीनं धरून जर येथून घेतली कशात टाकली तर म्हणले आपल्याला काही होत नाही. आईचे परिरथून युक्ती सकळ हरावी कृतांत गती, व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने. आणि मग अशी काहीतरी युक्ती साधा वापरून जन्माला आलेल्या माणसाने जर असं नाही केलं तर या आयुष्यात या शरीराचं फुकाट मात्र माती मिळण्याला करू नये. आपण आपले पाहावे सारासार नरदेहात, पाय वश करुणे रघुनाथ चिरंजीव झाला बिभीषण. ज्याने त्याने आपापलं माणसाच्या जन्माला आलं ना तर आपल्या जन्माचं हित कशात आहे कशात नाही ते पाहावा. जसं बिभीषणाने प्रभू रामचंद्राला शरण गेलं आणि जन्म मरणाचं केलं आणि राज्य पण प्राप्त केलं. पाय नारद वैष्णव कैसा विष्णू आराधी नरवेशा, तो श्री गुरु वरदेशा अमरपणे मिरविला. आणि म्हणजे नारद सुद्धा नेहमी नारायण नारायण भजन करतो, नामस्मरण करतो, त्याचं सुद्धा मरण देवानं चुकीलं, त्याला बी अमर केलं. त्याची नारदाची कृपा धन बोलला श्री व्यासमयी कारण, तेने पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा. त्याचा कौशिकानुग्रहित तेने करुणे शरणागत, कृष्ण याज्ञवल्के तारुणी निश्चित तेने तारला रामानुज. ऐसा प्रकाश संप्रदाय मिळून ती पुरुष झाली ब्रह्म सनातन, तेवे तो बाळा माझा आनंदन जगा माझी मिरविका. अरे म्हणले नारदाच्या कृपेनं शुक मुनी झाली, कौशिक मुनी झाली, याज्ञवल्क झाले कृष्णाच्या यांनी. तर असे जे मोठले ऋषी मुनी झाले हे देवाची भक्ती करून झालेले आहेत. तसं तू सुद्धा असा ब्रह्म सनातन होई आणि माझ्या नावाची कीर्ती, तुझी कीर्ती, माझा मुलगा म्हणून ह्या सगळ्या जगात राहील. म्हणजे ऐशे बोधिता मैना होते संपली तिथून तिची उक्ती, परिश्रोते कविते संप्रदाय पद्धती सांगा म्हणते चातुर्य. ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण, रामानुजापासून योगी संत पै झाला. आता मग असं सांगे हे झाल्याबरोबर मनात प्रश्न की बा काय करायचं नेमकं, आपलं हित करायचं म्हणजे काय करायचं. तर हे जे संप्रदाय सुरुवातीपासून तर त्या आईला विचारलं म्हणजे काय करावं लागेल, तर मग तिने सांगायला सुरू केलं. रामानुज पहिला संत त्याच्यातला. तयापासून मुकुंद राधा जयपाल बोध, जयपालादा धर्मानुज बोधल्या अधिक पैत्याचे. या परिधिते संप्रदाय माता सुताचे लुटी बुध प्रवाही, उमेने आराधोने शिव गोसावे चैतन्य संप्रदाय मिरवला. त्याने बोधला कपिल नामे आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी, राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमे तयाचा केशव चैतन्य, केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य. हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संत गणे मिरवितो. आणि मग हे संप्रदाय कसा कसा कोणाकोणापासून आला हे सगळे नाव इथे सांगितले. आपल्याला त्याच्यावर सांगायला टाईम नाही. शेवटला याच्यात तुकाराम महाराज शेवटचे त्यांचे ह्या संप्रदायाला. या परितेसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणते स्वरूपमय, तरी प्रथम बोधिला कमलोद्भव हंस रूपे श्री विष्णूने. ते विधी जे सकळी रात्रीने घेतले सकळ पंथ, रात्रीपासून झाले दत्त तयापासून नाथ सकळ. आता हे ब्रह्मदेव
विष्णूपासून ब्रह्मदेवाला ज्ञान आलं, ब्रह्मदेवापासून दत्तात्रयाला आलं, आणि दत्तात्रय ते आता सगळे नाथाचे गुरु आहे, ते नाथापर्यंत आलं. या परिसंप्रदाय चौथा आनंद माहिती आहे. सूर्यापासून याज्ञवल्की पाये ब्रह्मवेत्ता बिरविला, तयापासून सहजानंदाचा कर्मावतार प्रसिद्ध. कुर्माने उपदेशिला ब्रह्मानंद, ब्रह्मानंदाचा योगानंद की, योगानंदाचा चिदानंद जगी मिळत आहे प्रसिद्ध. तरी तुवा गोपीचंद हित करून घेई का. आता हे वेगवेगळे अवतार कसे झाले, कसे पुढे आलेत, तेच त्यांची मालिका सगळी सांगितली मातेनं. आणि म्हणले गोपीचंद आता तू सुद्धा ह्याच माळीत ये आणि तू हित करून घे. तेने करून अमरपणे जगी मिरविशी महाप्राज्ञी, या स्तव बारे माझ्या नयनी अश्रू लोटले तुझ लागे. आणि असा हे हित करून घे आणि तू अमर होय, तुला मरण राहणार नाही, चिरंजीव होय, आणि सगळ्या जगात तुझी कीर्ती व्हावा, मरण पाहू नये. याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे या उपरे बोले नृपनाथ बोलशी माते सत्यार्थ, परे प्रस्तुत काळी आईचा नाथ कोण मिळेल आम्हा ते. आता हे गोपीचंद राजाला आईचं म्हणणं पटलं, पण म्हणले माते आता या सध्याच्या काळात कलियुगात असा एवढा थोर साधू आपल्याला कुठे भेटन भाऊ. मुळेचे असेला मरपणी झोपेल अपरवाणी, ऐसा गोचर आम्हाला गुणे कोटील होईल जननी. आता असं अगदी ब्रह्मवाक्य ब्रह्मज्ञान असं देणारा आम्हाला कुठून सापडेल योगी असा. आईशी ऐकून तयाची माता माता बोलती झाली त्याती, बारे तैसाचे आपले गावात जालिंद्रनाथ मिरवला. आणि त्याच राजाचं हे पूर्ण गोपीचंद राजाचं ऐकल्यावर आई म्हणले बाबा असाच एक योगी आपल्या गावात आलेले ते जालिंद्रनाथ. स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तुते करील ब्रह्म सनातन, तरी तो काया वाचा मने करुण शरण जाई तयाशी. आता म्हणल्या जसाच्या तसाची, आणि तुला सगळं संप्रदाय करेल, तुला ब्रह्मज्ञान देईल, आणि तू काया वाच्या मनाने त्याला शरण जा, त्याचं लोटांगण घाल त्या लागलं. बारे तुझे वैभव थोर राजकारणी कारभार, परे माय कसा काय विस्तार लया जाईल बाळक. अरे म्हणलं तो राज्य खूप मोठे, कारभार मोठा आहे, सगळं काही, पण हे डोळ्याची पापणी लवकर तुझ्यापासून निघून जाईल सगळं. तरी तन मन धन प्राण शरण रिघावे तया कारण, आपुले हित अमरपणा जगा माझी मिरविका. तरी काय न वाचन मनन शरीरानं देहानं त्या जालिंद्रनाथाला शरण जावा आणि आपलं हित करून घ्यावा, जन्म मरण चुकवावा. आयशे ऐकून मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन, म्हणे माते तयाशी शरण झाली या योग्यता फिरावी. सकळ टाकून सुख संपत्ती राजे वैभव दारा सुते, आप्त वर्गादी सोयरे जाती टाकून योग कैसा करावा की. अरे म्हणले माते तू सांगते ते खरंय, पण त्याचा शिष्य व्हायचं नाही, कारण मग म्हणजे राजाने सगळं सोडून जावं मला, त्याच्या बरोबर फिरावं लागेल योगी होऊन. 12 वर्षे माते भोगदे सकळ वैभवाते, मग शरण लेखून त्या ते योग लागे कशी न मी. आता म्हणले आई माते एक काम कर, तू म्हणते ते बी मी ऐकतो, पण मला 12 वर्षे राज्य करून दे, त्याच्यानंतर मी त्यांचा शरण जाईन, त्यांचा शिष्य होईन, आणि मग ते सांग त्यांचा योग विधी मी करीन. कशे न तरी परी कैसा मिरवीन ब्रह्मांडात ठसा, के उत्तान पादराज सुता परे शिक्का जगा माझी मिरवीन. आणि तू म्हणजे कसा करीन, तर जसं ध्रुव बाळाने तपश्चर्या केली आणि आढळ पद मिळवलं तसंच मी सुद्धा करीन म्हणे. माता म्हणे बाळा परेशी पळ घडी बरवसा नाही दिवाशी, ते संवत्सर म्हणता द्वादशी देखील कोणी बाळगा. अरे म्हणले बाळा देहाचा बापनी लवकर भरासा नाही, कवाशिक जाईन कवाशिक तू मरण, आणि तू 12 वर्ष सांगतो म्हणजे हे कोणाच्या हातातलंय म्हणले. चित्त वित्त आणि जीवित वापुले अचळ होई शाश्वत ठेले, क्षण काय होईल न कळे क्षण भंगुर वर्त तसे. अरे आपलं मन टिकूनच राहील देवाचं असं नाही, उद्या आपलं मन वाईट होऊ शकतं. आपलं जवळचा धन दौलत, आज श्रीमंत असलेला माणूस महिन्याभरात आता जोगी होतो,
आता शेअर बाजारात नाही किती लोक बुडाले. हा, आणि जे बेकार येते ते नाही का श्रीमंत झाले, त्यांचे जो पैसा नव्हता 500 रुपये द्यायला ते कोटीत पैसे घेऊन गेले. तर याचा काही भरोसा नाही. आणि शरीर आपलं आयुष्य काय आपण चालता चालता गेला माणूस बोलत व्हायला आमच्याकडे, तर या गोष्टीला काही भरोसा नाही. म्हणजे बारे उदका वरील बडबडा कोण पाहिलं शाश्वत ताळा, वंजा पुत्रे घेतला वाडा मृगजळाचे तुषार. अरे म्हणजे पाण्यावर बुडबुडी येते, हल्लीवर पाणी ते किती टाइम राहते तसं आपलं त्याला जेवढा टाइम लागतो त्याच्यापेक्षा कमी टाइम माणसाला मारायला लागत. देवी बारे तुझी बोलता नाही शाश्वती, स्वप्न प्रवाहे पदाचे भोगित खरे न मानावे. अरे माणूस जर झोपला त्याला जर स्वप्न पडलं तर ते घटकात राहता होतो, काही होतो त्याला झोपी स्वप्न पडलं, पण जागा झाली ते खरं असतं का? तसं म्हणजे आपण आपल्या मनात काही ठरवतो मी याव करेन त्याव करेन, पण काय करायचं ना आपल्याला काय करता हे कोणतीच गोष्ट खरी नाही. तन्याया बाध भरत काय निर्वतचे चराचर, त्यातून कोणी हे करा शिवर शाश्वत पदा निर्वतचे. आणि मग म्हणजे हे सगळ्याच्या मनात असंच असतं, मी खूप मोठं होईन, मी याव करीन त्याव करीन, तिथं माडी बांधेन, तिथं घोडे घेईन, तिथे गाड्या घेईन, तिथे गाडव गेली, मग सगळ्याच्या मनात असतं. पण हजारात लाखात एखाद्याचं काही खरं होतं त्याच्यात नाही, तर सगळ्याचं व्हायला जातं, खोटं होतं सगळं. शोकदत्तात्रय कपिल मुनी व्यास वशिष्ठांची मांडणी, प्रल्हादाद एक भागवत धर्मी ऐसे कोणी निवडले. अरे म्हणजे दत्त मुनी, कपिल मुनी, व्यास, वशिष्ठ, भक्त प्रल्हाद असे किती निवडले. आता जगात किती लोक झाले, किती मेले, पण जे चांगले निवडले ते अगदी मोजके, कोटी ना कोटी मेलेत, पण जे चांगले ते नाव केले थोडे येते चांगले झाले नाही. तरे होतात हाताची थोडी सकळ बांधली प्रपंच वेळी, पर्यमरायाच्या रक्षक वाढे एक धरा कोडी. अरे मग म्हणले बाकीचे जेवढे जे मध्ये त्यांच्या हातात प्रपंचाची वेळी बांधली आणि यमराजाच्या सगळ्याला त्यांच्या स्वतःच्या तावडीत घेऊन जातो. म्हणून बारे सांगते तुझं शाश्वत नोहे काळ जमत, कोणे घडी घडेल केवट आजकाल कळा कळेना. ऐसा बोध माता करता मावंती दयाची कांता, गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणताचे. अरे म्हणजे कोण्या क्षणाला काय घडलं याचा भरोसा नाही, त्याच्यामुळे तो आपलं हित लवकर करून घे. आता हे माता जे त्या राजाला सांगितलं आपल्या लेकराला, ती लुमावती नावाची राणी होती, ती गपचूप तिने ऐकत होती सगळं काय चाललंय माझ्या लेकरासाठी. म्हणे मातानो हे पापेने पुत्राचे योजिते पुत्र कातनी, आईचे राज विभव मांडणे जोग देऊ म्हणते. अरे म्हणजे काय हे पापी म्हणजे लेकाला स्वतःच्या पोटच्या पोराला राजा सोडून योगी योगी होईल, भिकारी गोसाई होईल म्हणते. अरे राजाशी आली विवशी उपाय काय करावा याची, रामासारिखा पुत्र वनवासी काही काही ने धाडीला. अरे म्हणले या राजाला काही संकट आलं म्हणले की डाकी नाही, भूती नाही, आदळी नाही, बाई आई नाही म्हणले. जसं त्या कैकेयीने सगळं राज्य सोडून रामाला वनसाला पाठवलं, तसं आता ह्या स्वतःच्या मुलाला गोपीचंद राजाला ही आता वाटवळ करायच्या मागायचं. व्रता राजा घेतला प्राण चतुर्थ पुत्रा, लाविले रानो रान तन्याय आम्हा कारणे देव शोभला वाटत. अरे स्वतःचा नवरा मारून टाकला, त्याचा प्राण घेता, त्याला घेऊन घेतलं या हरळीनं. आणि आता या स्वतःच्या पोटच्या पोराला पुन्हा हुकून द्यायच्या इथून, आणि एका मुलाला चौथा मुलगा होता पण, तर त्याला रान हिंडायला लावायची ही आई म्हणाव का. दुष्ट स्वप्न दृष्टी येता तर्फी माहिती विनाश चित्ता, मनता प्रवेशेले दुःख व्यथा तरी देव शोभतात. दात दाशी आपुले हाती आज्ञे माझी सकळ वर्तती, ते आवज्ञा करून उत्तर देते तरी देव शोभला जाणावे. तर ठेवले धन मागिल पुढे काढू जाता कार्यात, तेने सापडे ठेवले आस तरी देव शोभ जाणे. आता जर आता इथं देव आपल्यावर रागावला रुसला एका शब्द समजायचं, जर आपल्याला वाईट स्वप्न पडायला लागले तर आपलं काय वाईट होणार आहे, देव आपलं कोपऱ्याला असं समजावं. पुन्हा जे आपल्या हाताखालचे लोक जे आपल्याला
आपण बोलल्यावर आपल्याकडे डोळा उचलून बघत नव्हते, ते जर गुरकायला लागले आपल्यावर, तर देव आपल्याला शॉपला म्हणायचं, देव आपलं पॉपला म्हणायचं. आणि जसं आपलं घरात धन होतं, पैसा होता, पण आपल्याला गरज लागता वगैरे ते सापडा नाही, हराला, तर ते सुद्धा देवाचा शोक जाणायचा. सभेत आणि सत्यार्थ गोष्टी करिता अर्णोट वाटी सावटी लोकाबाई ते चेष्टे पाठी तरी देव शोभ जाणे. अरे सभेत 4 माणसात देव माणूस खरं सांगतोय, हे जर बाकीचे टिंगल करून त्यांना खोटं वाटत असलं तर देव आपल्या शॉपला असं समजा, शॉपला समजा. आपले धन लोकावरी साजेची मागू जातात येवाचे, ते म्हणजे काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव शुभ दानिजे. आपल्या हाताने एखाद्याला आपण पैसे दिले त्याच्या अडचणीच्या टायमाला, आणि त्याला मागायचं तुम्हाला तो काय बापाचं घेतले मी, म्हणजे द्यायच्या टायमाला जर गुरकत असला तर आपल्यावर देवाला खूप झाला असं समजावं. आपले विद्या तीव्र शत्र शत्रुकाननी विनाश पात्र, ते कार्यार्थाने मिरवे स्वतंत्र तरी देव शुभ जाणावा. नसता वाकडे पाऊल काही नागविला जाय राजप्रवाही, नस त्याकडे बैसल्या ठाई तरी देव शुभ जाणीजे. आणि समजा एखाद्याचं काहीच चुकीचं त्याचं वाकडा पाऊल नाही, कोणाला वाकडा शब्द नाही, अशा माणसाला जर तकलीफ होत असली किंवा नसलेले जर त्याच्यावर आरगडी आळी येत असल्या तर ती सुद्धा देवाचा खूप झाला समजावा. आपला शत्रू प्रतापापुढे मिरवी जायचा अति बापुढे, त्या शरणारे गता पुल्या ताळे तरी देव शुभ जाणीजे. लोका उपकार केला विषयी जतीची लोक माननीती आपला त्रास, पाहू नका म्हणते मुखास तरी देव शुभ जाणीजे. अरे जे आपला शत्रू जे आपल्या नाकाच्या कानाच्या खाली राहतात, ते जर उन्मत्त व्हायला लागला, तो जर आपल्या विरुद्ध करायला लागला तरी देव आपल्याला कपला समजावा. ज्या लोकांना उपकार केला ते जर आपली भीड अपकाराने करत असेल तरी देव आपल्या कोपला असं समजा. नसता आधी मध्ये उतरा नसती विघ्ने येते घरा, ते जे करणे परिहारा देव शुभ जाणीजे. कोणाच्या आध्यात्मिक मध्याचा नाही, पण त्याला लोक घेऊन पडते आरगडीत, तसं पण त्यावेळेस देव कोपला असं समजा. ग्रहीचे मनुष्य मुष्टीदा सकळ असली वाढे ग्रहात कळ, आपुले न काढे काही दबळ तरी देव शुभ जाणीजे. तरी हे जिनीचे उपदेश माता करीत आहे पुत्रास, तरी परवे नोय हा विनाश जग माझी मिळवे. मग तसं आपलं जर झालं मुलाला सांगितलं दुसऱ्या राजाला, तर काही उपयोग होणार नाही असं त्या मातेने सांगितलं. तरी या द्वंद्व सुखाची कहाणी येथील महावळवानळवन्नी, राजवैभवी अगदी पाणी भस्म करील निश्चय. ऐसा विचार करून मानजी लोमावंती प्रवेशी स्वशोधनाची, येरीकडे महिनावतीची उत्तर देत नरेंद्र. मग असं सगळं जर आपल्या हातचा टाईम वेळ निघून गेला तर नंतर काही शिल्लक राहणार. आईनं सांगितलं आता राजा काय उत्तर देतो म्हणे, मायो तव कामनी अशीच आहे वेदक म्हणे, तव त्या स्वामीची करणे निगे पाहिलं. आणि म्हणजे आई मला सुद्धा असाच गुरु पाहिजे होता, असा जोगी पाहिजे होता. आता तर सांगितलं खरं तर मी स्वतःच्या डोळ्याने त्याला पाहिजे म्हणे. माझे मदला गीत ते द्यावया शेर सामर्थ्य, शोध शोधिता भक्तिपंथ दृष्टी पडेल हो. मग मी सोडून सकाळ तन मन धन उठून त्यास, तू ये तुने वाईट चित्तास माझे जननी. म्हणजे आता मी त्याला पाहिजे, मी एकदा गाठ भेट घे आणि मग त्याचं काय आहे ते मला समजून पाहिल्यावर माय येताचा आहे नाही, मला ते पारख करीन मी त्याची. आणि मग तू काय आता वाईट मानू नको म्हणजे. ऐशे वधवणे समाधाने रूपगीला स्नाना लागुनी, येरीकडे अंतर पुरसाने काय करेलो मावंती. आता एवढं सगळे आंघोळीच्या टायमातच झालेलं आहे. मग आता राजा आंघोळ करायला गेला, आता हे लोमावंती आणि काय खेळ करते उभा. परम आवडत्या स्त्रिया 5-7 त्यांच्या आज्ञेतूनपणात, पटराणी प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तते. तयाची पाठवणी परिचारिका बोला विलास विवेका, त्यात लोमावंती मुख्य नायिका पटराणी रायाची. मग आता या लोमावंती राणीनं काय केलं की ज्या आता बायका तर बऱ्याच होत्या किती मोठ्या, तर त्याच्या ज्या 5-7 जास्त मुख्य होत्या बा, आवडत्या होत्या राजाच्या, त्यांना बोलायला दाशी पाठवली आणि त्यांना सगळ्याला बोलून घेतलं. वेगे मांडून एकानकादन बैसविला प्रीती करून, तांबूला आधी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा. आता सगळ्याला बोलेलं चहा पाणी केलं, पानाचे हिडे मांडले त्यांच्या पुढे खायला.
आणि राजाचं ही झालेली हकीकत त्यांना सांगायला सुरू केली. बाई ओ बाई विपरीत करणी मैना होती राजजननी विक्षेप पेटला ते जे म्हणे काय सांगू माझे. अगं म्हणजे तुम्हाला काय सांगू आता काय घडलं. ती मैना होती आपली सासू आणि राजाची आहे तिच्या मनात आपल्याविषयी राजाविषयी गुपित राजाविषयी काही चांगलं राहिलेलं तिच्या मनात म्हणजे आता वाईट आलं सगळं. कोण गावात आला हे राजा लिंगरायचे म्हणते त्याला त्याचा अनुग्रह देऊन या रायाला दोघ देऊ म्हणत असे. अरे म्हणजे आपल्या गावात कोणती कोण आलंय ह्याला म्हणजे हाल्या कोण आलाय तू जालिंदर म्हणते त्याला. आणि ही आहे राजाला खुशाल त्याचा अनुग्रह द्यायचा त्याचा शिष्य बनायचं म्हणते. आईचे वैर भोगवी माता सुत निश्चय करून केला कटपटित प्राय असे बोधिता श्रवणी मात तकड झाली ओ बाई. आणि असं हिच्या मनात विचार चालू आहे आणि हिनं राजाला सगळं पटिलं सगळं भरिलं राजाच्या डोक्यात हिनं. मग राजवैभव सकळ नाचले स्तंभ भंगल्या सदन पडले मुळे चार का लागे गेले मग अंधकार सर्वस्वी. आता म्हणजे आता हे आपलं राज्य सगळं नाचलं हिने काय काही शिल्लक फुलं नाही. जसं घराचा एक खांब जर खाली पडला तर घर आपाप पडत तसं म्हणजे आपल्या राज्याचं झालं. म्हणजे जसं आता लाईट आता ही दोन उजेडी ही झाली इथं कसा अंधार होईल तसं आपल्या राज्याचं झालं. म्हणजे मग आपण अष्टविषयांची गती असून काय करावी मती परचक्र येऊन सगळं संपते विनाशा ते पाविऊ. अरे आता आपण मग 800 बाय काय बाय बाय काय करतो म्हणजे आपण दुसरा राजा येईन आपली सगळी संपत्ती जिंकून लुटून घेऊन जाईल धनद्रव्य. परे ये होती अर्थात ते कैसी करावी ती युक्ती सांगावे आधी योजने सकळ मध्ये केली कारण मोडावे. आता म्हणले आता सगळ्यांनी आपण विचार करायचा याला काय अटकल करावं लागेल काय आपण सगळ्यांनी विचाराने ठरायचं. म्हणजे आगे वनी म्हणून लहान तो क्षणी गाडी सकळ सदना करे त्या ते करून सिंचन विजून या टाकावा. अरे म्हणले तू बारीक जरी आला तर त्याला काही बारीक म्हणू नये. काळी किती मोठ्या गंजी लावली गाडीला लावली एका हातात जळत आहे तसं म्हणजे गाडी लहान येतो ओरच येऊन टाकावा. विषा घातला विकार मग तो समुद्राचे येणार देश भेदून गेल्या जठर जीवित काय वाटे. अरे म्हणजे आपल्या उशाला जरी तू घेऊन झोपलं आपण उशी घेतो तर जर जमिनाची चोरडोच्या खाली घेतला तर कशी काय झोपते जर माणूस. तसं म्हणजे मी सगळं पोटात गेले काय फायदे पोटात काय गेलं तरच त्याचा काय करायचे करा. आईची ऐकण्याची याची उक्ती मग त्याचा विचार करायची आई होती नानापती विलाप दाविते परी निश्चय न गडे कोणाचा या परी विषा बुद्धी होती विचार काढी लोमावंती ते ये अर्थी तिथे एक मद प्रत्येक तुला पण माहिती का. आता बाकीच्याला काही कोणाला सांगताना काय येणार करा. आता ही बाई जरा आका होती मग आता येऊनच सांगायला सुरू केलं. आपल्या गावात जालिंदर जोगी आहे वैजाचे परत तरी तयार अपाय करणे सर्वस्वी. अरे म्हणजे आपल्या गावामध्ये जी गोसाई आलेला आहे जालिंदर राज त्याचाच आपण काटा का हे सगळे मिटून देत. निर्जाळावा तरी काही रीती तयाच्या भक्तीची महिना होती आहे तरी राधे आपती निवेदावे पुढे व्हावे. आता म्हणले त्याची भक्ती आपली महिना होती आपली सासू करती पण आता तिथं आपण जरा तू भांड राहायचं आणि तिची बदनामी करायची. तरी तो मता वसा वसा निर्मितचे भयात फासा मनने ते रचे मानसा गाढपणे ऐकावे की निवेदावे तरी त्याची कामना पारे महिना होते म्हणून ते उदास जालिंदर बोलते त्याचे. आता म्हणजे इथं बाबा असा करायचा हिचा नावरा नेलेला आहे आणि ही त्या जालिंदर सगळे असं आपण घरी उडून द्यायचं नाही. जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजा कारण मग करुणे पाठवावा तीर्थाटन अथवा तपाचे कारणे. आता मग त्या डोक्यात असं हे जालिंदराचं याला शिष्य बनायचं राजा आपला इथून काढून द्यायचा. मग तो गेली दुरदेशी गळी आणून जालिंदराची बैसवणे राज्यासनाशी सकल सुखा भोगावे. आणि मग एकदा आपला राजा इथून हाकून दिला की मग ते जालिंदराला घेऊन यायचं त्याला राज्यावर बसायचं आणि त्याच्या संघ राज्य कारभार करायचा. आईशी सांगून सकळ रायाचे उदय करावा कोपानाचे
मग सर विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझे. आणि मग आता हे सगळं आपलं खोटं नाटक जे ठरून आहे ना हे राजाच्या कानावर घालायचं आता. आणि मग आपण मग त्या राजा जालिंदरनाथाला शिक्षा करू. जैसे विषयाचे गोड गोडची म्हणून करावा पुढं. मग ते मिळवे चतुर्साड दोन सुख वाटावया. ऐसा विचार करण गोमता दात्या झाल्याच्या बरवंता. ते रे सांगे राजपाटा गोष्टी गंध मिळवला. आता यांचा विचार पक्का झाला ना आता घरी गेल्या. आता राजात आपलं लोक गडी माणसाच्या जास्त डोक्यात नसते ते. तर मग ते दुसऱ्या दिवशी त्यांचे उत्सुक कारभार चालू झाला. राजकन्या पारवार्ता राजरंग कुशळता. मानरंजने रूपनाथ दिवस भूतुनी पैगिरा. मग निशा उदयतम मांडणी प्ररंगिली गामिनी. मग शाळेत भोजन पाकशाळेत भोजन कोण अंतपुरी संचरला. आता मग दिवसभर राजाचा कारभार काय थोडा त्याचं घरानं त्याचं काय काय म्हणते सगळे दिवसभर पाहिलं. दिवस पाळला घरी गेला जेवण केलं आणि आता झोपायचा टाइम झाला. संचारला परे लोमावंती तिच्यात गेला सदना प्रतिम. तिने पाहुण राजाधिपती कनकासने बैठला. आता एवढे मध्ये वायचा पण नेमका दिवशी तिच्या लोमावंती राणीच्या महालात गेला. मग तिला लगेच बसायला ते सगळं थांबणं करत होतं. मग तो राव होऊन निर्भर दुःखाचा करून आदरम. यावरे गज गामिनी जोडून कर बोलती झाली राहायचे. आता बायच्या अंगात सगळ्या कला असत्यात. राजाचा सगळा पाहुणचार केला त्याने आणि हात जोडून राजा पुढे उभी राहिली ती राणी. हे महाराज प्रताप नीक वार्ता ऐकली कानी. परिवदता भयके मने संचर आहे संचरत आहे महाराज. म्हणले हात जोडून उभी राहिली. म्हणजे महाराज एक गोष्ट आमच्या कानावर आली पण सांगू का नको सांगू का नको नको मला लई भिव वाटत सांगायला असं म्हणून अर्ध्यातच बंद जावायची. जरी न बोलावे घेऊन गुप्त तरी मा अनंताचा पर्वत तिथत. वंदो तव तरी भयात चित्त गुंडाळा घेतले. सांगाव तर जीवाचा भिव्या मला न सांगाव तर आपल्या राज्यात वाटोळ होते. काय करावं मला समजणार. आईचा वय पाहता भ्रांती माझी पडले चित्त. तरे सुख शब्दाचा तरुणी वाट वार्ता अवघड महाराज. आणि मग अशा याने आमचं मन गोंधळलंय. तुम्हाला म्हणाव का नाही म्हणावं सांगाव तरी वाईट आहे नाही सांगाव तरी वाईट आहे. म्हणून आम्हाला काय करायचं समजा. आईचे ऐकून राव बोलत म्हणे सकाळ सोडून भयात निर्विकार कवनार्थ असेल तैसे कवळी. आणि मग आता राजाने सांगितलं की म्हणजे आता काही डोक्यात मनात घेऊ ठेवू नको. काय असं ते डोक्या मानून सांगतात. हे रे म्हणे द्यार भाषे तरी चित्त जोडील भय धरित. मग खरे कोठे भय रत्नाथ तुम्हाला जी अर्चनाची. आणि मग ते राणी म्हणली वा सांगायचं असलं ऐकायचं असलं मला आधी वचन द्या की मी काही करणार नाही म्हणून. असं जर असलं आमच्या मनात घेऊ निघून जाईल आणि मग सांगेन मी. ऐसे वचन उपाय कथा मग करत भाष्य झाला देता. म्हणे मम दर्प भयाची व्यथा दूर निवारता बोलती. आणि मग राजाने हातावर हात दिला वचन दिलं की म्हणजे काय असेल ते मला सांगा अजिबात घेऊ नको काही फायदे नको. ये रे म्हणे जी पुढे मातीने रचिले तो महापुढे. जालिंदर योगी विषय पाडे वश केला आहे की. परे तुमचा भयाचा संदर्भ अंगी उरला विषय कंदर्भ. तेने कोणी बुद्धी कृपती वरिले आहे जी. माझे अनुग्रह देऊन त्याचा विष द्यावा योगी आता. मग तीर्थाटने योग तुमचा बोळवावे तुम्हा ते. तुम्ही गेले आता पाकारण दुर्दोषी विदेशा कारण. मग जालिंदरा प्रति आणून राज्यासने उपावा. आता म्हणजे असं झालंय की आपली तुमची आई त्या जालिंदरनाथाच्या प्रेमात पडली आणि तिच्या मनात वाईट वाईट विचार चालू झाले. आणि तिच्या मनातला हे विचार तर मला जोगी बनायचं कोसई बनायचं वनात पाठवून द्यायचं आणि त्या जालिंदराला इथं आणून गादीवर बसायचं आणि तिनं मजा करायची राजकारभार करायचा. आता ही काय आम्हाला खरी पटत नाही म्हणजे गोष्ट. आईचे प्रकरणे सहजती धृत मात झाली महाप्रती. तरी आमचे सौभाग्याने ते भाग्यार कधी झाले. आता म्हणजे आमचं किती बळकट म्हणून आमच्या कानावर ही गोष्ट आली ना आम्हाला माहिती झाली. नाही ते काय केलं असेल माहीत नसतं झालं.
आमचे कुंकुम होते आचळ म्हणून दृष्टी आले ऐचे फळ या परे तुम्हा पाळ वाईट बरे विलो का. आता आमचं नशीब जरा बळकट होतं म्हणून आम्हाला माहीत झालं, पण आता काय करायचं काय नाही करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. ऐसे ऐकून ते वार्ता उचंबळला क्रोधा नळाच्या माथा, मग अनर्था नळाच्या शाखा दैवत भयंकर रूपी झाला असे. मग तो क्रोध न वदवे वाणी प्रत्यक्ष आला वडवा नळाग्नी नाथ जालेंदर समुद्र पाणी प्राशा वया शोभला. आता एवढं काढून वाढून सांगितलं राजा, इतका राग आला कसा आवरण तो राग. आणि मग ते ठरलं आता जालेंदर दिसला की त्याचा पार काटा काढा. मग तो उठवून त्याची जगदी बाहेर जातो नृपती मंत्री बोलावणे सेवका ते जालिंदरा पाहो होतला. अरे मग राजा जसा उठला त्याचा बाहेर गेला आणि मंत्र्याला बोलून गेले, म्हणजे ते जालिंदर पुढे त्याला आता पहिलं बघायला त्याला. शीघ्र आणून काम ठ्याशी काम ठ्याशी घरची युजिली कुपा सरशी नाथ जालिंदर ते उद्देशी तय माझे लुटला. आता मग त्याने काय केलं की एर खांदी कोळी आणि ते जालिंदरनाथ आणला तसाच त्या काही एरीत जिथं टाकून दिला. अश्वलेदन गणती ते सर्वत्र पडली होती, ते लोटून घरचे वरती नाथ जती बुधविला. आणि मग तिथे आता इतके घोडे इतके हाती ते होते ते त्या घोड्याची लीप लगेच त्या उकंड्यावर वरून ना पत्ता करून टाकला बुजू. आईशे गुप्त करून प्रकरण राव शिव्या पुढे ताना परे शिविका ठेविले सांगो ना मात बोलू नका. आता मग हे सगळं गपचूप राजाने केलं म्हणा आवाज. जर का कोणाला कोणी बोललं तर मग बघा मी येईल तुम्ही कशाला कोण सांगा मराला. धरे होता मुकलंपद मग मम श्रुती आली आणि त्याचे करेन सपाट यमलोक भिरविनी. आणि जर का कोणी पुढं तोंड उघडलं आणि माया का कानावर आलं की मग त्याचा जे काटा म्हणजे मी असाच तरी यमलोकात. आईची ऐकून भयंकर वार्ता जर पश्चिमत येऊ योजून माथा रागेला परे सेवका चित्ता दुसदुची मिरव तसे. इतके प्रकरणी मध्ये आम्ही झाली म्हणून विनती गेली अर्कोदय पाहिला स्वामी म्हणती उठून गेला असे. आता या राणीला म्हातारीला काय माहिती काय झालं काय घडलं. त्या आपली रोजच्या नियमाने दर्शनासाठी गेले ते कुठे पुढे येते जालिंदर म्हणजे महाराज गाव सोडून गेले काय नको. एक म्हणते त्याचे येते काय सोयीची बसावे वाटेल तिथे हा ग्राम नव्हे आणि कराय ग्राम वस्ती विराजाला. काही लोक म्हणजे गोसायचं वगैरेचं काय आज जगावर होतं त्यांच्या मानाला वाटत तिथे जाते तिथं ते जिथे वाटत तिथे राहते नाही वाटत निघून जाते. आईची बहुतांची बहुत्वानी प्रविष्ट झाली जगा लागोनी ते जालिंदर गेला येथून मई भ्रमण करावया. ऐशी वार्ता नगर लोकी उठली ऐकून परिचारिके त्या दावून सिद्धी वेके मैनवतीशी सांगितले. अरे मग म्हणजे गेला असं जालिंदरनाथ तीर्थयात्रा करायला त्यांना काय देवदेव करायचा हे करायचं त्यांना काय प्रपंच येते काय. आणि मग हे जे ऐकलेलं त्या दाशीच्या होत्या राणीच्या हाताखाल्या म्हातारीच्या तिने त्या राणीला जाऊन त्या म्हातारी सांगितलं. आईचे ऐकून मैना होत्या संतोषली परमचित्ती म्हणे मम सुताचे दैवा प्रती लाभ नाही आतुरला. आता ह्या आईला काय वाईट वाटलं म्हणजे अरे अरे ह्या पोराच्या भाग्यातच नव्हतं नशिबात ही त्याच्यामुळे म्हणजे जालिंदरनाथ आता ये तिथे मारून टाकलाय पुरू. आईशे मनोळे संकोचित नेत्री प्रेमाश्रू ढाळीत एरीकडे जालिंदरनाथ कैसे तिथे राहील. आता तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या म्हणजे आपल्या लेखाचं वाटोळ झालं. तरी अवश्य भविष्य जाणणारा आणि महिना उचिता लोभा पार आणि शत्रुमित्र पाहणारा एक रूप समते ना तरी परम प्रतापी वासरमेक्षणे टाकेल ब्रह्मांड जाळणे तो भद्रजाची विपर्यास करणे तुष्ट कैसा राहिला. आता जालिंदरनाथ पुरून टाकली कसा राहिला त्या आता महिनावतीची तर मग आपलं भक्त आहे होते ना त्याच्या आता तर ती कशी सहन केली असेल त्यांनी. द्वंद्वादित मूर्तिमंत दंबर ते स्वरूपी निर्वाता निसंग ममता विरहित कार्य जाणोनी असो घरचे माझी यतिनाथ वज्रासनाती घालून खालती आकाशात प्रेरुणी भोते स्वस्त चित्ते बैसला. आता मग त्या ठिकाणी जालिंदरनाथानं काय केलं भावताले आपल्या वज्रास्त्र टाकलं म्हणजे कशाचा हे नाही त्यांना आणि वरून आकाशास्त्र टाकलं म्हणजे
ती लिहिली ती असं काय नाही जसं मोकळं जीवन असं राहिले त्या ठिकाणी. आणि वज्रासन घातलं आकाशात रास्ता भोवते लिहिते निरते निर्वेशम भोवते या परी आकाशाश्रमाचा वज्राश्र तापिले तिने करुण्या धरतळी लिहिली मिरवली आहे श्री येरीकडे अंतपुरे जन वार्ता समजली जनाथ जालिंदर गेला निघून मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले म्हणते निदान येऊन पवडल्या शेजीशी. आता या बायाला काय माहिती बायाला माहिती तर सगळीकडे बोंबट होईल. म्हणजे बाया म्हणल्या बरी पिढा गेली बिगर औषधाची खरंच गेली म्हणजे जालिंदरनाथ घेऊन निघून गेला म्हणलं. आणि मग तीन गोर झाले ते या परी पुढे सुराचा धुंडी सुद्धा सांगेल श्रुतियास तरे सर्व श्रोते टाकून आळस अवधान द्यावे पुढारा मालू धुंडी नररिवंशी कथा वदेल नवरशी परे वारंवार श्रोत्यांशी कृपा अवधान मागतजे श्रोते भक्ती कथा सार संमत गोरुष काव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुर्दशाध्याय घोडा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भौतिक श्री नवनाथ भक्तिदा चतुर्दशाध्याय समाप्त कुंडलीकवरदारिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भाऊ भगवान भीमसेन महाराज पवनसूत हनुमान महाराज प्रभु रामचंद्र भगवान नवनाथ महाराज श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मचिंद्रनाथाय नमः. करू बंद. हा